आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण सारे इथे एकत्र आलो आहोत आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी आणि या सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी। गणेश उत्सव म्हणजे फक्त पूजा नाही तर एकत्र योग, हसणं, गाणं, नाचणं आणि आपल्या कलागुणांना वाव देणं। चला तर मग गणपती बाप्पाच्या मंगल स्मरणाने आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करूया। गणपती बाप्पा मंगलमूर्ती, आवाज नाही थांबला पाहिजे, भरपूर आवाज आला पाहिजे, जोरात जोरात। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आपला पहिला कार्यक्रम घेऊन येत आहे कीर्तना माडिगाव। खूप सुंदर कार्यक्रमाची सुरुवात केलीस तू। आपला नेक्स्ट परफॉर्मन्स घेऊन येत आहे संजली काकू। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्यासाठी। चमके जल उठे तन मेरा।
छोटा संघारी काकू. नेक्स्ट परफॉर्मन्स घेऊन येत आहे अक्षय कोष्टी. अक्षयचा परफॉर्मन्स थोड्या वेळाने घेऊया. आता नेक्स्ट आहे हेतस्वी बाबनिया. सजे बिहारी मनमोहन की छबियत प्यारी मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन की छबियत प्यारी बंसी बजैया रास रचैया तारनहार में तुम ही केवैया तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा देवकी नंदन तुमको वंदन करते सबकी राज सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज. सबकी मैया तू ही पार लगावे भक्तों का सहारा तू बांसुरी वाला मथुरा के बसैया ओ नंद के लाला तेरी भक्ति में नाचे सबका कान्हैया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज सबकी राज सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज. परफॉर्मन्स दिला हेतस्वी तू. नेक्स्ट परफॉर्मन्स घेऊन येत आहे विजयन जान्हवी शर्मा. आता आपण स्टेजवर बोलूयात ऋत्विकला. खूप छान खूप छान. आता नेक्स्ट परफॉर्मन्स घेऊन येत आहे आपल्या बिल्डिंगचा लियाना डॉन. तू काय बोलणार आहेस? काय करायचं? आयु कामात सिद्धये प्रथमं
वक्रतुण्डञ्च एकदन्तद्वितीय तृतीय कृष्णपिङ्गाक्ष गजभद्र चतुर्थक लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विगतमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तदाष्टकं नवमं बालचन्द्रचारसमो विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं गजाननं द्वादशतानि नामानि वृन्ध्यन्त्यपतेतनः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिफलप्रभु विद्यार्थी लभते विद्या लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गतिं यदेत गणपति स्तोत्रम् शरण्यमासे फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाया समर्पये तस्य विघ्ना भवेत् सर्वागतस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे गणपतिस्तोत्रं सम्पूर्णम्. खूप मस्त लियाना. नेक्स्ट परफॉर्मन्स घेऊन येत आहे रोमा. जोरदार टाळ्या वाजवा तिच्यासाठी. धुमकिट धुमकिट पदानि धुमकिट नटना कर्णक धुमनट पर्वतो हा उत्तुंग नवागुणतो मृदुंग पकवाजने आवाज चलन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग 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 मंगलमूर्ती. सगळ्यांना माहितीच आहे की यावर्षी रोमा पुराणिक हिने वर्ल्ड गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जे काही रेकॉर्ड झालं कथ्थकचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि तिला त्या रेकॉर्डचा एक भाग होता आलं आणि ते कसं तिने अचीव केलं तर त्याच्याबद्दल मी शंतनू पुराणिकला विनंती करतो की त्यांनी कृपया प्लीज स्टेजवर यावं आणि त्याच्या मुलीने कशी ही अचीवमेंट केली एवढी लहान वयात ते आपल्या सगळ्यांना सांगतो. गणपती बाप्पा. यावेळेस स्टेजवर यायचं जास्त योग नव्हतं पण एका निमित्ताने येता आलं. तर रोमाने बेसिकली तिच्या ताईंच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे अर्चना नृत्यालय म्हणून आहे तिचं जो क्लास आहे कथ्थकचा आत्ताचा तर अर्चना ते पटवर्धन ज्या क्षमा पाटीलच्या शिष्या आहेत आत्ता सध्या तर त्यांच्या अंडर ती कथ्थक शिकते. कितीपर्यंत झाले परीक्षा मला एक्झॅक्टली माहित नाही. 3 कथ्थक परीक्षा झालेल्या आहेत. जवळपास 4.5 वर्षाची असल्यापासून कथ्थक मध्ये तिने बऱ्यापैकी ग्रीप घेतली होती. इच्छा असल्यापासूनच तेव्हापासून कथ्थकची गोडी पण लागलेली होती आणि त्याच्यामध्ये 2-3 परफॉर्मन्स मागच्या वर्षी पण तिचे असेच गणपतीच्या काळात झाले होते आणि त्यानंतर तिथून अर्चना ताईंनी तिला पुढे घेतलं आणि
ते म्हणाले की बाबा बाकीच्या प्रोग्राम्सला तिला आपण प्रमोट करूया. तिला ह्याच्या आधी इंडोबाली फेस्टिवल जे आहे तिथून पण निमंत्रण आलं होतं, पण काही कारणामुळे तिला जाता नाही आलं. पण त्याच्यामुळे इकडे सासवडला जो प्रोग्राम झाला ईशावास्य गुरुकुलमचा, त्याच्यामध्ये सलग 30 तास घुंगरूनाथ, अखंड घुंगरूनाथ त्यांनी सादर केला. त्या अखंड घुंगरूनाथमध्ये सलग 1.5 ते पावणे 2 तास रोमानी परफॉर्मन्स दिला होता. त्यामुळे तिचं जे आहे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल जे UK बेस्ड आहे त्याच्यामध्ये तिचं नाव ऑफिशियली अनाऊन्स झालेलं आहे. थँक्यू. आणि हे सगळं आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने होता या शंकाने. धन्यवाद. यापुढे मी एक महत्वाची गोष्ट अनाऊन्स करू इच्छितो की यावर्षी सोसायटीची जी एक SGF झाली, त्या SGF मध्ये सोसायटीमध्ये नव्याने नक्षत्र उत्सव समिती किंवा नक्षत्र उत्सव समितीमध्ये ज्यांना कोणाला पार्टिसिपेट करायचंय त्याच्याबद्दल एक मेसेज गेला होता. आणि अतिशय महत्वाची गोष्ट किंवा नाविन्यपूर्ण गोष्ट आहे की महिलांमधून जयश्री शिंदे मॅडम या उत्सव समितीमध्ये एक सभासद, उत्सव समितीची एक भाग म्हणून त्या या नक्षत्र उत्सव समितीमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं, त्यांनी ती जबाबदारी घेतली. सो मी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावं आणि रोमाला फेलिसिएट करावं. आणि रोमाला फेलिसिएट करताना मी रोमाच्या आईवडिलांना पण विनंती करेन की त्यांनी पण कृपया स्टेजवर यावं. नक्षत्र सोसायटी आणि नक्षत्र उत्सव समितीतर्फे पुन्हा रोमाचं मनपूर्वक आभार, अभिनंदन. आणि ज्याप्रमाणे उत्सवचा कल्चर प्रोग्राम पुढे चालू आहे त्याप्रमाणे तो पुढे चालू ठेवा. आयोजकांना विनंती. Thank you everyone for your all support. Thank you very much. छान रोमा. आता घेऊन येत आहे परफॉर्मन्स मीरा. ਤੁਸੀਂ ਜਿੱਥੇ ਵੀ ਜਾਂਦੇ
यारा दी गिनती नहीं कोई दुनिया खड़ी नहीं मिलती नहीं कोई कदों में कितों दी टिकट कटाला किसे नु नखरोनी पिटकी नहीं कोई जमाने की सारे बस बातों में ही ख्वाबों में ही मेरे करीब है तू तेरी तरफ मुझको तेरी तरफ जाना हो तू कभी रूबरू शोर शराबा जो सीने में है मेरे कैसे भरा मैं करूँ
ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आंखें, कोई राज है इनमें गहरा। तारीफ करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल। कशी वाटली मायलेकाची जोडी? जोरदार टाळ्या दोघांसाठी. आता तुम्ही मायलेकाची जोडी तर बघितली आहे, पण आता मायलेकीची जोडी बघूया. स्टेजवर बोलवते पूजा काळे आणि गार्गी काळे. जोरदार टाळ्या दोघींसाठी.
पूजा. आता थोडे गेम्स होऊन जाऊ दे. गेम सगळे रेडी आहेत का? तुम्हाला नाही खेळायचे का गेम्स? मग आवाज कुठे आहे? ओके, मराठीत विचारते हा. चला बघू कोणाला येतंय. ज्यांना कोणाला येईल हात वरती करा, मी स्टेजवर बोलवते. ठीक आहे? आधीच नाही हात वर करायचं, दादा ऐकून घ्या. लाल रंगाचा फुलतो देखणा, गणरायाच्या पूजेत माझा मान मोठा. मी कोण? हात वर करायचा होता. बरोबर, चला बोला, गेस करा. सांगितलं आता साईड काकाचा. ठीक आहे, बरोबर. मी आता अजून एक हे नाही. हा, मी लहान असा चपळ खूप, गणरायाच्या पायाशी असतो मी खूप. कोण आहे बरं? ज्यांना येतं त्यांनी स्टेजवर या. बरं या स्टेजवर या. थोडे थोडे थोडे. बस, 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 बस. ठीक आहे, बोला. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. सगळ्यांना थंड उंदीर आहे. जोरदार टाळ्या सगळ्या छोट्या मुलांसाठी. नेक्स्ट परफॉर्मन्स घ्यायचा. जोरात आवाज नाही येते. चला तर नेक्स्ट परफॉर्मन्स साठी बोलूयात रोमा आणि विशालला. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. परफॉर्मन्स. नेक्स्ट परफॉर्मन्स घेऊन येत आहे स्वयं आणि आरव. जोरदार टाळ्या वाजवा स्वयं आणि आरवसाठी. थोड़ा
डिस्को में जब ये गाना बजेगा on the floor आना पड़ेगा ब्यूटी को उठाना पड़ेगा सबको करके दिखाना पड़ेगा डिस्को में जब ये गाना बजेगा on the floor आना पड़ेगा ब्यूटी को उठाना पड़ेगा सबको करके दिखाना पड़ेगा और रजनी देसी नाच कुछ देसी नाच बैल जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो बाजे जम के ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो हीरो से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो अस्तबल में घोड़े जैसे बाग डोर छोड़ नाचो मिट्टी जो तो रोट मोटा मिर्चा खा के ऐसे नाचो हाँ जो छोड़े हाँ जगोले हाँ जो छोड़े नाचो 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 पे जो हाथ फेरे सारी दुनिया मिले और जो गर्विदा है उसको डाले तू तेरी झलक शर्फी
जोरदार टाळ्या वाजवा. चला नेक्स्ट परफॉर्मन्स आहे ग्रुप डान्स. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. टाळ्या वाजवा ना. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीनाय गुणाधीन मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. तुम्ही आत्ताचा जो परफॉर्मन्स बघितला ना या छोट्या मुलींचा, तर लिटरली हा पूर्ण परफॉर्मन्स फक्त ह्या छोट्या मुलींनीच कोरिओग्राफ केलाय. यांना कुणीही मोठ्याने शिकवलेलं नाही. गेले 1 महिना पुष्य बिल्डिंगच्या 6th फ्लोअरला मी स्वतः बघतोय. त्या छोट्या 4 मुली, त्यापैकी एक मुलगी तर त्यांच्याबरोबर वीकेंडला येऊन शिकलीये. सो लिटरली या छोट्या छोट्या मुली स्वतः डान्स बसवतात, छोटा परफॉर्मन्स करतात. सो प्लीज या सगळ्या मुलांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या प्लीज. थँक्यू. आरोही, अनिशा, स्वरा आणि आरोही. मला एक अनाउन्समेंट करायची आहे, सगळे लक्ष द्या प्लीज. आज आपले डान्स लवकरच संपणार आहेत, पण उद्या आजपेक्षा जास्त परफॉर्मन्स आहेत. त्यामुळे उद्या .8 वाजता कार्यक्रम सुरू होईल आणि उद्याच्या परफॉर्मन्समध्ये कोणाला अजून नावं ऍड करायची असतील तर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत साकेत कदम यांच्याकडे नावं. कळलंय सगळ्यांना? ओके, आता पुढे जाऊया. आता स्टेजवर येत आहे जुई आणि अनन्या. जोरदार टाळ्या दोघींसाठी. धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता.
उद्धार तू केला, चला मिळून सारे बोला, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. सृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, सृष्टी तुझीच रे देवा, दुनिया तुझीच रे देवा, बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. जर गणेश उत्सवाच्या दरम्यान इथे असलेल्या सभासदांपैकी कुणाला 1-2 मिनिटं बोलायचं असेल तर वेळ आहे. कुणाला बोलायचंय का? ठीक आहे. यानंतर आजचा परफॉर्मन्सेस संपलेले आहेत, परंतु आपल्याकडे वेळ आहे आणि ज्या पद्धतीने मुलांनी परफॉर्मन्स केले त्याप्रमाणे इथे बरीच यंग मुलं आणि तरुण आहेत किंवा आमच्यासारखी सुद्धा लोक आहेत ज्यांना पुढची 15 मिनिटं हा डान्स करायचा आहे. त्याप्रमाणे आज कार्यक्रम झाल्यानंतर 15 मिनिटं, उद्या कार्यक्रम झाल्यानंतर 15 मिनिटं आणि सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट, परवा म्हणजे शनिवारी जेव्हा गणपतीची विसर्जन मिरवणूक असणार आहे तेव्हा विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशाचा परफॉर्मन्स होईल. ढोल ताशाच्या परफॉर्मन्स नंतर क्लब हाऊसच्या जवळ किंवा जिथे पावसाचं वगैरे नियोजन बघून 15-20 मिनिटं किंवा अर्ध्या तासासाठी डीजे म्हणजे आपल्याकडे जे साऊंड आहेत ते लावले जातील. त्याच्यानंतर गणपतीची आरती होऊन गणपतीचं विसर्जन होईल. गणपतीचं विसर्जन होताना एक गवळण आहे, ती गवळण आपण लावणार आहोत. मागच्या वर्षी ती गवळण खूप फेमस झाली लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्या वेळेस. सो आपण ती गवळण या वेळेस शेवटच्या क्षणाला लावणार आहोत. आणि गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर कुठलाही डीजे वरती कुठलाही डान्स किंवा सॉन्ग लागणार नाही. त्याच्याबद्दल कुणीही आग्रह धरू नये. आपण SGM मध्ये पण ही गोष्ट ठरवलेली आहे. फक्त सगळ्यांचा प्रतिसाद उत्साह बघता आजची 15 मिनिटं, उद्याची 15 मिनिटं आणि ढोल ताशाचा परफॉर्मन्स झाल्यानंतर 15-20 मिनिटं अर्धा तास जे काही असेल ते तिकडे डान्सचा प्रोग्राम होईल. एकदा गणपती विसर्जन झाल्यानंतर परत डीजे किंवा साऊंड लावला जाणार नाही. आणि तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत प्रतिसाद दिलेला आहे उत्स्फूर्त, असाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. आणि ज्यांना कोणाला उद्या आपल्याकडे आहे वेळ, ज्यांना कोणाला उद्या परफॉर्मन्स करायचा असेल, आज रात्री डिसाईड झालं तर त्यांनी कृपया उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत साकेत कदम यांच्याकडे आपलं नाव द्या, त्याप्रमाणे पुढच्या गोष्टींची अरेंजमेंट करता येईल. सो आता सगळ्यांनी ज्यांना कोणाला डान्स करायचा आहे त्यांनी प्लीज खाली डान्स करा. स्टेजवर कुणीही डान्स करू नका, कृपया स्टेजवर कुणीही डान्स करू नका. शंतनू तुला बोलायचंय का? ओके, शंतनू पुराणिक यांना 2 मिनिटं बोलायचंय. मला बेसिकली आपल्या नक्षत्र उत्सव कमिटीबद्दल बोलायचं. तर आपण सगळ्यांनीच काल एक्सपिरियन्स केला असेल की काल रात्रभर 12 वाजेपर्यंत विद्युतच आवाजात गाणे वाजत होते बाजूला. पण आपल्या इथे उत्सव कमिटी स्वतःहून काहीतरी चांगलं करते, जे की ढोल ताशा आपण वाजवतो ते आपल्या संस्कृतीला धरून आहे. त्याच्यामुळे सर्वात जास्त कौतुक उत्सव कमिटीचं आहे. अशा विभिन्न गाणे वाजवण्यापेक्षा ते अतिशय उत्तम कार्य ते करतायत आणि त्यांनी असंच कार्य पुढे चालू राहू द्यावं ही आमच्या सर्वांतर्फे विनंती आहे, सर्व हिंदूंतर्फे. धन्यवाद. गणपती बाप्पा. इन ॲडिशन टू दिस एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही ढोल ताशाचे या वर्षीचे वादक बघितले तर मॅक्झिमम ढोल ताशांमध्ये परफॉर्म करणाऱ्या ह्या मुली आहेत आणि त्या मुली ऑलमोस्ट 18 वर्षाच्या पण नाहीये. मग जर या मुली जर इथे परफॉर्म करतायत तर आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्या मुलींना किंवा त्या मुलींच्या आई जर तिथे परफॉर्म करतायत ढोल तर त्यांना सपोर्ट करणं आपलं काम आहे. जे काही गोष्टी ठीक आहेत, जसं आपण बघत आलोय की 4-2 लोक सगळीकडे असतात, म्हणजे आपण कुठल्याही सोसायटीत जावा, कुठल्याही गावात जावा, कुठेही जावा, पण सगळ्यांना एक मी आवर्जून सांगेन
की गेली 3 वर्ष या सोसायटीत कार्यक्रम ज्या पद्धतीने उंचीवर चालू आहेत यापुढे त्याचप्रमाणे कार्यक्रम होतील, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडणार नाही. आणि जी उत्सव समितीने जी जबाबदारी घेतलेली आहे मागची 3 वर्ष किंवा याही वर्षी स्पेशल SGM मध्ये जी काही जबाबदारी घेतली आहे त्याप्रमाणे मी उत्सव समितीच्या वतीने तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे आतापर्यंत कार्यक्रम झाले त्याचप्रमाणे यापुढे कार्यक्रम होतील. पुन्हा एका दुसऱ्या तिसऱ्या 4 लोकांसाठी कुठलाही कार्यक्रम बंद होणार नाही. कोणा 4 लोकांच्या मुळे इथे आता हजर असलेल्या 150 लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा कुणी जर हिरावून घ्यायचा प्रयत्न केला तर कायदेशीर गोष्टी तर आहेतच, पण अजून काय करायचं ते पण आम्हाला माहिती आहे. म्हणून मी एक विनंती करेन सगळ्यांना की उगाच कुठल्या प्रकारच्या कुरघोड्या किंवा उगाच अडचण किंवा आक्षेप घेण्यापेक्षा इथे या, सगळ्यांसोबत एन्जॉय करा. अजून एक महत्वाची गोष्ट, या वर्षी गणपतीची वर्गणी जी काही जमा झाली असेल वॉटेवर त्याच्या बरोबर एक अत्यंत महत्वाची गोष्ट, मागची 2 वर्ष आपण काही लोकांनी व्हॉलेंटरीली सांगितलं की गणपतीचा महाप्रसाद जो असतो त्या महाप्रसादामध्ये आम्हाला स्वतःहून त्याच्यामध्ये डोनेट करायचंय. काही वस्तू स्वरूपात करतात, काही पैशां स्वरूपात करतात. आपल्या सोसायटीमध्ये काही लोक वर्गणी देत नाहीत, काही लोकांचं म्हणणं की जे देत नाहीत त्यांना सांगा द्यायला. आपण वर्गणी कंपल्सरी द्या असं कुणाला म्हणू शकत नाही, कारण ती वर्गणी आणि ज्यांना द्यायची ते देतील आणि नाही देणार म्हणून कुठला कार्यक्रम होणार नाही असं अजिबात कुणीही समजू नये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्याप्रमाणे लोक डोनेशन देऊन महाप्रसादाचं आपण नियोजन करतो, आजपर्यंत कधीही स्टेजवरून महाप्रसादाच्या डोनेशनसाठी आव्हान केलं नव्हतं, आत्ताही करत नाही. परंतु जर खरंच कुणाची इच्छा असेल त्याच्या मागे डोनेशन घेण्याच्या मागचं पण कारण सांगतो. तुम्हाला असं वाटेल की अरे वर्गणी तर दिली आहे, 1000 दिली आहे, 1500 दिली आहे, 2000 दिली आहे. डोनेशन घेण्याच्या मागचं कारण आपल्याकडे मागची 2 वर्ष एक भजनी मंडळ येतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण भजनी मंडळ येतं. त्या भजनी मंडळाबरोबर आपल्याकडे इथे जे वॉचमन काम करतात आणि आपल्याकडे ज्या हाऊसकीपिंगच्या लेडीज असतात, तर आपण त्यांना पण सांगून ठेवतो की तुम्ही कंपल्सरी महाप्रसादाला या. महाप्रसादाच्या डोनेशन मध्ये जेव्हा ही भजनी मंडळ वारकरी संप्रदायातली लोक आपल्याकडून 1 रुपयाचं सुद्धा एक्सपेक्टेशन न ठेवता इथे येऊन आपल्या सगळ्यांबरोबर भजन संध्या करतात आणि त्या भजन संध्येच्या जेव्हा त्यांनी आपल्याला कन्फर्मेशन दिलं त्यावेळेस या सगळं महाप्रसादाच्या डोनेशन बद्दलचं गोष्टी झाल्या आणि याही वर्षी अनेक लोकांनी त्या महाप्रसादाच्या डोनेशनला खूप उत्तम प्रतिसाद दिला. मी कुणाचंही नाव या ठिकाणी डिस्क्लोज करणार नाही, कारण मग त्याला अर्थ नाही, ते डोनेशन आहे शेवटी. सो वर्गणी ज्यांनी दिली तसेच महाप्रसादाला डोनेशन दिलं आणि उत्सवामध्ये ज्या पद्धतीने आपण पार्टिसिपेट करत आहात, तुमचा जो उत्तम प्रतिसाद आहे असाच चालू राहो. ज्या गोष्टी ज्या काही घडत असतील त्याच्याकडे सगळ्यांनी कानाडोळा करा, कारण आपल्याला पुढचे 1 वर्ष किंवा अनेक वर्ष आपली मुलं पण त्याच्यामध्ये सहभाग झाली पाहिजेत. या पद्धतीने या कार्यक्रमाची उंची वर्षानुवर्ष आपण वाढवत राहू. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.